मित्रांनो, माझं नाव अम्मू आहे आणि हे माझं लहानसं घर आहे। इथे मी आणि माझे बाबा राहतात आणि माझे खूप मित्र पण राहतात। जेव्हा माझे बाबा बाहेर जातात तेव्हा मी आणि माझे मित्र इथे खूप मजा करतो। चला आंबे पाडूया, चला आंबे पाडूया, गोड आंबे तोडूया, गोड आंबे तोडूया, आंबे तोडूया, आंबे तोडूया। काय झालं बाळा, सकाळी सकाळी हसायला? काही स्वप्न पाहिलंस का? अरे बिल्लू, मोटू, लंबी, तुम्ही सगळे कुठे गायब झाला? म्हणजे स्वप्नात ते सगळे लोक आले होते का? हो बाबा, मी एक स्वप्न पाहिलं, खूप सुंदर स्वप्न। अच्छा, मला सांग, मला पण ऐकायचंय। एका डोंगराच्या माथ्यावर एक आंब्याचं झाड होतं। ते झाड 100 हत्तीन एवढं बलाढ्य होतं आणि त्या झाडाच्या कोपऱ्यात लाल रंगाचा सोनेरी रंगामध्ये एक गोड आंबा होता। मला त्याला खाण्याची इच्छा झाली बाबा, पण मी काय करू? तिथे माझा हात पण नाही पोचला आणि पाय पण नाही पोचला। बाबा, अगं तू अशी का करते? मी देते ना। ही माझी मैत्रीण लंबी, ही एक जिराफ आहे। हिची मान तर खूपच लांब आहे। कोण आहे तिकडे बाळा? याचं नाव आहे मोटू। हा एक लहानसा हत्ती। याचं पोट खूप मोठं आहे। हा सतत खातच असतो। अरे, आता मोठी खायला इडली पण घेतली। बिचारी लंबी, तिला दुसरी इडली द्यायची आहे। पाहिलं ना, ती इडली मोटूला पण नाही मिळाली। हा बिल्लू आहे, हा एक अस्वल आहे। पण तुम्ही घाबरू नका, ठीक आहे? हा खूप चांगला आहे। हा कधी वाईट नाही करत। हा मध आणि फळांशिवाय काहीच नाही खात। हा शाकाहारी आहे। खूप स्वादिष्ट आहे। माझी चिडली खाऊन इतक्या जोरात पळतोयस? तू मला नाही पकडू शकत। हे सगळे मस्तीखोर आहेत। बाळा, बोला ना बाबा। अम्मू बाळा, मी इथेच जाऊन परत येईन। कुठे बाबा? जंगलात। असं ऐकलंय एका ठिकाणी मोठा खजिना आहे, त्या लाकूड तोड्या शंकरने सांगितलंय। बाबा, खजिना काय आहे? अगं, त्या खजिन्याच्या मदतीने आपल्या अडचणी नाहीशा होतील। मग एक मोठं घर घेऊ, अम्मू बाळा सोबत फिरायला एक छानशी मस्त कार घेऊ, एक लहानशी सायकल ती पण विकत घेऊ। खूप मजा येईल। मी खजिना घेऊन लवकर येईन। कुठे दूर नको जाऊ, समजलं? मला पण यायचंय अम्मू बाबा। बाळा, तिकडे लहान मुलं नाही येऊ शकत। मी लवकरच परत येईन बाळा।
म्वा. म्वा. अजूनपर्यंत का नाही आले? येतील अम्मू, काळजी नको करू. बाबांना यायला इतका उशीर याआधी कधीच नाही झाला. बाबा कुठे असतील? बाबा
माझ्या खेळाया, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. लाड माझे कराया, संगे माझ्या खेळाया, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. ठेच मला लागते, रडून तुम्हा बोलावते, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. ठेच मला लागते, रडून तुम्हा बोलावते, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. लाड माझे कराया, संगे माझ्या खेळाया, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. दमुनी झोप मला येता, थोपटुनी झोपविता, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. दमुनी झोप मला येता, थोपटुनी झोपविता, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. लाड माझे कराया, संगे माझ्या खेळाया, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. उदास जेव्हा मी होते, तुम्हाला पाहून सावरते, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. उदास जेव्हा मी होते, तुम्हाला पाहून सावरते, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. लाड माझे कराया, संगे माझ्या खेळाया, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. बाबा माझे सोबती, मित्र सखा सवंगडी, बाबा सर्वात भारी, माझे बाबांची मी लाडली. बाबा माझे सोबती, मित्र सखा सवंगडी, बाबा सर्वात भारी, माझे बाबांची मी लाडकी. लाड माझे कराया, संगे माझ्या खेळाया, या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. या ना बाबाया मला कुशीत घ्या ना. बाबा, बाबा, बाबा कुठे आहात? बाबा, बाबा या ना.
काळजी नको करू. तुझ्या भावांना आपण सगळे शोधूया. आम्ही सगळे जंगलात जाऊन शोधतो. हो, बिल्लू बरोबर बोलतोय. लवकर करा मित्रांनो. तिकडे कोणीतरी रडत आहे. अरे वाचवा वाचवा मला कोणीतरी. वाचवा वाचवा कोणीतरी माझी मदत करा. अरे माकडा, तुला काय झालं? काही विचारू नका मित्रांनो. या लॉरीच्या काचेत माझी शेपूट अडकली आहे मित्रांनो. तुम्ही सगळ्यांनी माझी मदत करा प्लीज. हो ठीक आहे, थांब. मोटू, तू जाऊन त्याची मदत कर ना बिचारा. ठीक आहे अम्मू. अरे वा, मी तर वाचलो. तुमच्या सगळ्यांचे आभार मित्रांनो. तुम्ही सर्वांनी माझी खूपच मदत केलीत. तुम्ही नसता तर माझं खरंच बँड वाजला असता. तुझं नाव काय आहे? मुन्ना. खूप सुंदर नाव आहे. मित्रांनो, तुम्ही सगळे जण कुठे जात आहात? आम्ही सगळे अम्मूच्या बाबांना शोधायला जातोय. काल ते सकाळी जंगलात गेले होते, अजूनपर्यंत घरी नाही आले. अच्छा, असं आहे का? आपण सगळे मिळून त्यांना शोधू. मला हे जंगल आणि जंगलातल्या प्राण्यांबद्दल सर्व माहिती आहे. मी सुद्धा तुमच्या सोबत येऊन तुमची मदत करतो. तुझे खूप आभार. पण आपल्याला अजून किती लांब जायचंय? चालून चालून माझे दोन्ही पाय दुखायला लागलेत. असं आहे का? काळजी नका करू. आपल्याकडे सुपर जीप आहे. आपण सगळे त्यामधून जाऊ. जीप? ते कुठे? दाखवतो, थांबा. ही जीप किती सुंदर आहे. हो, खरंच. ही जीप खरंच खूप सुंदर आहे. आता निघायचं ना मित्रांनो. हा हॉर्नचा आवाज आहे. ओ, मी तर खूपच घाबरले होते. लेट्स गो.
जरा थांब ना ऐकून घे. रांगेमधल्या मुंगी ताई करू नका घाई. हटा बाजूला सोडा रस्ता जा की बाजूनी. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. बगळे दादा जरा थांब ना ऐकून घे. रांगेमधल्या मुंगी ताई करू नका घाई. हटा बाजूला सोडा रस्ता जा की बाजूनी. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. 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 मोकळ्या दाही अहो कासव मामा सोडा रस्ता जा की बाजूनी. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. आकाशी इंद्रधनुचा देखावा हा सतरंगी. आकाशी इंद्रधनुचा देखावा हा सतरंगी. ढगातून फिरताना खरच येई गुंगी. ढगातून फिरताना खरच येई गुंगी. अहो पोपट तात्या सोडा रस्ता जा की बाजूनी. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. मित्र सोबती सारे आनंद लुटूया यारे. निसर्ग सुंदर मिळून पाहू चला रे. अहो कोल्हे काका सोडा रस्ता जा की बाजूनी. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. निळ्या सागरी लाटा नदी काठच्या वाटा. निळ्या सागरी लाटा नदी काठच्या वाटा. गाडी मधून चला मारूया सैर सपाटा. हटा बाजूला सोडा रस्ता जा की बाजूला. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली. आमची गाडी मोटर गाडी भुर करून आली.
बऱ्याच वेळेपासून आपण नुसते फिरतोय ना, इथे बसून आपण सगळे जरा वेळ आराम करूया. हे कोणाचं घर आहे मुन्ना? इथे माझ्या मित्राच्या आजोबांचं घर आहे. या मित्रांनो. आजोबा, आजोबा. कोण आहे? मुन्ना आहेस का? हो आजोबा. अरे मुन्ना, तुझ्या सोबत हे सगळे कोण आहेत रे? तुझे मित्र आहेत का? हो आजोबा, आम्ही फिरून खूप थकलोय आजोबा. आम्ही आजची रात्र इथे थांबू शकतो का आजोबा? तर असं आहे का? आतमध्ये या. हेच आहे या म्हाताऱ्याचं घर. लाजू नका बाळांनो, आणखी खा. खूपच स्वादिष्ट आहे. थोडं सावकाश खरे पोरा. आता तर सांगा मला, तुम्ही सगळेजण कुठे चालला आहात? आजोबा, आम्ही बाबांना शोधायला आलोय. कुठे गेले तुझे बाबा? हिचे बाबा खजिना शोधायला गेलेत जंगलात. अजूनपर्यंत घरी नाही आले. अच्छा, तुझे बाबा खजिना शोधायला गेलेत का? तर ते जल्लाभाईच्या तावडीत सापडले असतील. जल्लाभाई? तो कोण आहे आजोबा? जल्लाभाई तो एक चोर आहे. जे पण काही जंगलात आहे तो त्या झाडांना चोरतो. बिचाऱ्या प्राण्यांना कैद करून शहरातल्या सर्कस कंपनींना विकून टाकतो. हाच त्याचा व्यवसाय आहे. तुझे बाबा त्याच्याच तावडीत सापडले असतील. मग सांगा ना आजोबा, आम्ही हिच्या बाबांना जल्लाभाईच्या तावडीतून कसं सोडवायचं? यासाठीच त्याच्या घरचा पत्ता आपण माहित करून घ्यायला हवा. पण हे इतकं सोपं काम नाहीये. त्याच्याकडे जाण्यासाठी आपल्याला घनदाट जंगल पार करावं लागेल. इथून खूप लांब भगवानच्या पर्वताच्या पलीकडे एक मोठा डोंगर आहे, चंद्रगिरी. चंद्रगिरीच्या पायथ्याशी जल्लाभाई राहतो. चंद्रगिरी? ते कसं शोधायचं आजोबा? हो, त्याच्यासाठी एक पर्याय आहे. चंद्रगिरीच्या माथ्यावर एक आंब्याचं झाड आहे. आकाशापर्यंत पोचणारं एक गोड आंब्याचं झाड. त्या झाडावर गोड आंबे लागलेले आहेत. ते पिकल्यावर सोन्यासारखे चमकतात. ते कितीही लांब असतील तरीही तुम्ही त्यांना पाहू शकता. ठीक आहे आजोबा, उद्या सकाळीच आपण सगळे तिकडे नक्की जायचं. ठीक आहे मुलांनो, आता तुम्ही सगळे जाऊन आरामात झोपी जा. रारम रारम दारारारारम रारम रारम दारारारारम
चांदो मामाला नभी निळाई, रात्र बनून आई गाई अंगाई. चंद्र तारे झाडे वेली पक्षी हे सारे, नीरव शांत झाले चला आता निजारे. पापण्यांवरी निजेची मोर पिसाई, तारम तारारारम तारारारारारम, तारम तारारारम तारारारारम. चांदो मामाला नभी निळाई, रात्र बनून आई गाई अंगाई. तारम तारारारम तारारारारम, तारम तारारारम तारारारारम, तारम तारारारम तारारारारम. सांभाळून जा हा मुलांनो. हा अरे हा पोपट आहे ना? हो, हा तर एक पोपट आहे. बिचारा उडू शकत नाहीये आणि जमिनीवर पडलाय. तुम्ही थांबा, मी जाऊन बघते. तुला काय झालं चिमुकला पोपटा? तू उडू शकत नाहीयेस का? काहीच विचारू नका मित्रांनो, माझी आई तिथे माझी काळजी करत असेल. तू तुझ्या आईला न सांगता असं का फिरत आहेस? ऐका मित्रांनो, मी तुम्हाला सगळं काही सांगतो. मी आणि माझी आई एका पिंपळाच्या झाडाच्या फांद्यांमध्ये एका घरट्यात राहत होतो आणि आज सकाळी माझी आई मला खायला आणायला गेली होती. बाळा, मी लवकर परत येईन. तू कुठेच जाऊ नकोस, घरट्याच्या आतमध्येच राहा. ठीक आहे आई. काळजी घे माझ्या बाळा. अजून किती वेळ मला या घरट्यात थांबावं लागेल? मला पण या पक्ष्यांसारखं उडायचंय. आई परत येण्याच्या आधी मी पण परत येईन. हा, हे ठीक आहे. जेव्हा मी आकाशात उडत होते तेव्हा मी एका कावळ्याला उडताना पाहिलं. कावळी दादा, मी तुझ्यापेक्षाही उंच उडू शकते.
बघायचंय का तुला? मला तुझ्या सोबत शर्यत लावण्याची काही गरज नाहीये. मला खूप काम आहेत. हे, मी कावळ्या दादाला हरवला. अरे वा, उडताना तर खूपच मज्जा येते. हा कोण आहे? इतका उंच उडतोय. हा असेल तरी कोण? अरे वा, हा तर गरुड आहे. गरुड दादा, मी कावळ्या दादाला हरवून उंच उडते. आता मी तुलाही हरवणार आहे. पाहायचंय तुला? पोपटा, तू अजून खूप लहान आहेस रे. तू माझ्या इतक्या जवळ आलीस तर तुझे पंख झडून जातील. तू पडशील इथून. निघून जा. अरे तू का घाबरतोयस? इकडे बघ तर खरं. हरवलं. गरुड दादाला पण हरवलं. अरे वा, मी इतक्या वर आले. पण मी आता थकली आहे. अरे मला चक्कर पण येते. अरे मी उडू शकत नाहीये. अरे मी जमिनीवर पडेन. हे काय होतंय? अरे मला आता उडताही येत नाहीये. या गवताने मला वाचवलं. मी आईचं म्हणणं ऐकलं असतं तर आता हे असं झालं नसतं. माझ्या बाळा, कुठे गेलीस तू? अरे थांबा. माझी आईच रडतेय. आई, माझ्या गोंडस बाळा, तू कुठे गेली होतीस? तुझ्या विना मी कासावीस झाले होते. आजपासून मी तुला सोडून कुठेच नाही जाणार आई. तुझे आभार बाळा. तुझ्यामुळे माझी चिमुकली मला भेटली. आई, अम्मू आणि तिचे मित्र तिच्या बाबांना शोधायला जात आहेत. चंद्रगिरीला कुठून जायचं? काही माहित आहे का तुम्हाला? तुम्ही असेच सरळ जा. खूप घनदाट जंगल आहे. सांभाळून. ठीक आहे. आपण आता सगळे कुठे चाललो आहोत? चंद्रगिरीकडे जाण्याचा रस्ता आपण कोणाला तरी विचारू शकतो ना. अरे वेड्या, तुला ह्या घनदाट जंगलात पत्ता कोण सांगेल? माझ्याकडे एक युक्ती आहे. हे बघा, ही आहे दुर्बीण. या दुर्बिणीने आपल्याला लांबचं दृश्य पण खूप जवळ दिसतं. हो, खूप छान युक्ती आहे. अरे ते बघा, तिकडे छान आंब्यांचं झाड आहे. ते झाड आंब्यांनी भरलेलं आहे. चला सर्वजण तिकडे जाऊया. जायचं ना? अरे, हा पूल तुटणार तर नाही ना? ही जीप तुम्ही कशी चालवा? ही पूल वरून नाही जाऊ शकत. आपल्याला चालतच जावं लागेल. चला. या,
ए जाड्या हत्ती, तू नंतर आमच्या मागून ये, नाहीतर हा पूल तुटून जाईल. ये मोटू. अरे ये अरे ये रे. मित्रा, ये घाबरू नको. तू येऊ शकतोस. सांभाळून मोटू. अरे देवा. ये मोटूने ह्याला पार केलं, तर चला आपण जाऊया. लवकर या मित्रांनो. लवकर चला मित्रांनो. बघा, आपण चंद्रगिरी पर्यंत पोहोचलो सुद्धा. हा तर खूप उंच पर्वत आहे. चला लवकर जाऊया. अरे आणखीन किती लांब आहे? लवकर या ना. अरे वा. हा बघा, गोड आंबा. वा. छोट्याशा टेकडीवरी झाड आंब्याचे भारी, तोंडाला सुटले पाणी, मधुर ही रसदाणी. छोट्याशा टेकडीवरी झाड आंब्याचे भारी, तोंडाला सुटले पाणी, मधुर ही रसदाणी. रसाळ फळे चाखूया, रसामध्ये माखूया, गोडी फळांची पाहूया, गोडी फळांची पाहूया. रसाळ फळे चाखूया, रसामध्ये माखूया, गोडी फळांची पाहूया, गोडी फळांची पाहूया. छोट्याशा टेकडीवरी झाड आंब्याचे भारी, तोंडाला सुटले पाणी, मधुर ही रसदाणी.
आंब्यासाठी पाखरांची मारामारी. डेरेदार झाडावरी आंबट गोड केरी, पिकल्या आंब्यासाठी पाखरांची मारामारी. गोड आंबे तोडूया, आंबे तोडूया, आंबे तोडूया. छोट्याशा टेकडीवरी झाड आंब्याचे भारी, तोंडाला सुटले पाणी, मधुर ही रसदाणी. चला आंबे पाडूया, चला आंबे पाडूया, गोड आंबे तोडूया, गोड आंबे तोडूया, आंबे पाडूया, आंबे पाडूया. वा, हे तर खूप चविष्ट आंबे आहेत. मी ह्याला आत्ताच खाणार. म्हणणं तुला झाडावर चढता येतं ना? आंबे तोडून दे ना. अरे नाही नाही, मला खूप भीती वाटते. हे झाड खूप उंच आहे. आपण सर्वजण मिळून काम केलं तर याला आरामात तोडू शकतो, मग खाऊ पण शकतो. हे कसं काय? लंबी, जरा सांभाळून. जरा सांभाळून. सांभाळून मुन्ना. मुन्ना, सांभाळून. ओके. हे अरे, गोड गोड आंबे. माझ्याकडे बघा, गोड आंबा. मुन्ना, सांभाळून. हे घे मित्रा, तू पण थोडं खा. मित्रांनो, तिकडे बघा. आजोबा बोलले होते ना की जल्लाभाईचं घर इकडेच आहे. हा? कुठे? अरे, हे तर मोठ्या किल्ल्यासारखं दिसतंय. याला बघूनच भीती वाटते. आज चला मित्रांनो.
तुम्ही सगळे या जेलमध्ये कसे काय पोहोचलात? आम्हा सगळ्यांना त्या जल्लाबाईने कैद करून ठेवलंय. अरे देवा, सर्कस कंपन्यांना विकण्यासाठी. आमचं रक्षण करा प्लीज. इथे कोणी माझ्या बाबांना पाहिलं का? मी काल जल्लाबाईला कोणाला तरी आतमध्ये टाकताना पाहिलं. पाठीमागच्या बंदीखान्यात जाऊन बघा. बिचारे चला लवकर, माझे बाबा. आपण त्यांना वाचवूया. लवकर चला. बाबा, बाबा, बाबा कुठे आहात? बाबा, बाळा, अम्मू, माझ्या लाडक्या मुली, तू इथे कशी आलीस? बाबा, मी तुम्हाला ते नंतर सांगते. आधी इथून बाहेर पडूया. बाळा, ह्या जेलच्या सगळ्या चाव्या जल्लाबाईच्या रूम मध्ये टेबलावर आहेत. आता तो गाढ झोपला असेल. ठीक आहे बाबा. बाळा, जरा सांभाळून नीट जा. जर जल्लाबाई जागा झाला तर खूप मोठं संकट येईल. मी सांभाळून जाईन बाबा. अम्मू, मी चावी घेऊन येतो, तू थांब. मी हुशारीने चावी घेऊन येतो. खूप छान, पण लवकर परत ये. ओके. मिळाली, चावी मिळाली. तो मुदत कोर. चला लवकर चला. बाबा, बाळा, बाबा, तुम्हाला बघून माझ्या जीवात जीव आला. परत मला सोडून नका जाऊ. आम्हाला पण. बिचाऱ्या त्या सगळ्या प्राण्यांना पण सोडवूया. चला. चला जाऊया आपण. चला जाऊया.
कोणाचा तरी आवाज आला इथे. कोणी या प्राण्यांची बंधनातून सुटका केली त्यांना मी सोडणार नाही. ए मूर्ख माकडा, या सर्वांची सुटका तू केलीस का? तुला तर मी आता. अरे रे, मला काही नको करूस. ए माकडा, तिथेच थांब. मी बोलतोय ना, तिथेच थांब. अरे मूर्ख माकडा. अरे बापरे. अरे देवा. ए थांब तिथेच. ए माकडा, इकडे ये. आपण वाचलो. लवकर कुलूप लाव मुन्ना. हा कुलूप आत्ता उघडा. चांगल्या लोकांना जेल मध्ये टाकणारा वाईट माणूस आहेस ना तू. तू पण काही दिवस इथेच राहा. अरे चला आता इथून. टाळं उघडून तर जा. माकडा, इकडे ये माकडा, आणि आत्ताच्या आत्ता हा दरवाजा उघड. बाबा, आता खजिना शोधूया. बाळा, तूच माझा खरा खजिना आहेस. तुझ्याशिवाय काहीच नकोय पप्पाला. आम्ही शेवटी बाबांना शोधलंच. आमची चांगल्या लोकांनी साथही दिली. त्यात म्हणजे आजोबा, लहान पोपट आणि आमचा मुन्ना. या सर्वांचे मनापासून आभार. आमच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना केली होती, म्हणून माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचे खूप आभार.